सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारणे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथांची असीम कृपा। ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आपण व्रतस्थपणे एकत्र येत असतो। यावै व्रता सशिरा भवन्ति। व्रत ज्यांनी आपल्या श्री भगवंत साक्षात परमात्मा म्हणून धारण केलाय, अशी मनस्थिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्रतसिद्धी ही आपल्याला प्राप्त होत नाही। आज प्रथमतः ज्यांनी या व्रताचा शुभारंभ केला, ज्यांच्या कृपेने केला, ते सद्गुरु गोविंदनाथ महाराज, सद्गुरु मनोहरनाथ महाराज हेही सदेह नाहीत पण नित्य आहेत। तसेच या दोन मूर्ती ज्यांना मी योगपट्ट असल्यामुळे वडिलांचं नाव घेऊ शकतो, दत्तोपंत आणि कुसुमताई, या दोन सशिरो वहंती। व्रत ज्यांनी भगवान ज्ञानदेव म्हणून सद्गुरु म्हणून आपल्या शिरी धारण केलं आणि म्हणून ते चाललं आणि म्हणून ते चालणार, यात काही शंका नाही। अशा दोन्ही मूर्तींना आज साष्टांग प्रणिपात करूया, कारण त्यांच्या प्रथमतः अनुपस्थितीमध्ये आज पहिल्यांदा हा उत्सव होतो आहे। व्रतेन दीक्षा माप्नोति। कोणतीही गोष्ट जेव्हा प्रासादिकपणे आपल्याला प्राप्त होते, मग ती आपल्या कुलपरंपरेचा कुळाचार असो की देश वहन करणाऱ्या राजपरंपरा ज्या आहेत, राजकीय नाही म्हटलं मी, राजपरंपरा आहेत, ऋषी परंपरा आहेत, तिथून आलेलं व्रत असो की सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं एखादं काम असो, माता पित्यांनी सोपवलेलं काम असो, ते व्रत आणि दीक्षा या दोन्ही अर्थांनी समानांतर पद्धतीने जीवनात स्वीकारावं लागतंय। प्रथम चरणी शिक्षा। शिक्षा काय आहे? तिच्यामध्ये दोन शब्द आहेत, शला वेलांटीशी आणिक्षा। शी हा अर्थ असा सांगतो की जे धारण करायचं आहे ते तत्व, इति शी। आणि ज्याच्या सहकार्याने जे धारण केल्याने काहीतरी क्षालन होते, पापक्षालन असेल, अज्ञान क्षालन असेल,
कुकर्म क्षाल नसेल, कुसंगतीचं क्षाल नसेल, तर अशा गोष्टी मनुष्य जीवनामध्ये धारण केल्या की ज्याच्या आधाराने आम्ही निर्मल होऊ शकतो, तेजस्वी होऊ शकतो, सत्ववान होऊ शकतो, सत्यवान होऊ शकतो, धर्माचरणी होऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टी धारण करण्याच्या, गोळा करण्याच्या, आकलन करण्याच्या प्रोसेसला शिक्षा असं म्हटलं आहे. शिक्षा काय करते? शिक्षा ही शालीनता देते आणि विद्या विनय देते. विद्या विनयन शोभते. ती विनय देते. शिक्षा ददाती विनयः. जर शिक्षाच डोक्यात असली आणि विनय जर त्याच्यासोबत नसला तर मनुष्य अहंकारी होतो. म्हणजे इकडे एमटेक झाला, इकडे आणखीन काही शिकला, परंतु ज्यांना काहीच कळत नाही अशांशी जो विनम्रपणे राहू शकला आणि त्यांना कशा पद्धतीने आईसारखं आपलं ज्ञान भरवता येईल अशा प्रेमळपणे तो ज्ञान देऊ शकला, त्याला म्हणतात विनय. त्यामुळे शिक्षा, नंतर दीक्षा. ज्याला शिक्षाधिकार आहे त्याला दीक्षाधिकार आहे. दीक्षाधिकारामध्ये ददाती ईशते. परमेश्वराने मला जे काही ज्ञान द्यायचं आहे ते दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाला मला त्याची परंपरा म्हणून द्यायचं आहे असा ज्याच्या ठाई विश्वास आहे आणि मनोवृत्ती आहे त्याला दीक्षा अधिकार म्हणतात. वेद शिकून आला, परमार्थ शिकून आला, शास्त्र शिकून आला ना आता मला दीक्षा द्यायची आहे, खोटा आहे. तो अधिकारीच नव्हे. जे भगवंताला परमेश्वराला अपेक्षित आहे तेच परमेश्वराच्या कृपेने परमेश्वर माझ्यातर्फे करून घेतो आहे या भावने जो भावामध्ये जो काम करतो, जो ते देत राहतो, त्याला दीक्षा म्हणतात. व्रतेन दीक्षा माप्नोति. आणि जे देईल ते ज्ञानच देईल, म्हणजे अज्ञान देणार नाही, अज्ञानी राहणार नाही अशी स्थिती ज्याला परमात्म्याच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने प्राप्त झाली तो ज्ञानी. त्यामुळे शिक्षा, दीक्षा आणि ज्ञान याचा संयोग जिथे एकत्र येतो तिथे व्रतस्थता येते. शास्त्र म्हणतात व्रतम कृणतु, की एखाद्याला एखादं कार्य सोपवलं, एखादं जीवनामध्ये त्यांनी ठरवलं, तेही स्वतः नाही, प्रासादिकतेने एखादं प्राप्त झालं, सगळे फोन बंद करा. शिक्षा, दीक्षा आणि व्रत या तिन्हीच ज्ञान, शिक्षा, दीक्षा आणि ज्ञान या तिन्ही ज्या ठिकाणी एकत्रितरित्या नांदतात तिथे व्रताची सुरुवात होते, तिथे निरंतर व्रताचरण घडत राहत असं शास्त्र सांगते. पण हे केव्हा एकत्रित येते? आपल्या जीवनातून एखादा संकल्प उभा झाला आणि ते व्रतस्थपणे चालला आहे असं केव्हा जीवनात घडते? तर याचा करविता कोण आहे याचं चिंतन जेव्हा जीवनात होते की भगवंताला अपेक्षित माझ्याकडनं या प्रकारची शिक्षा आहे, या प्रकारची दीक्षा आहे, या प्रकारचं ज्ञान आहे आणि त्यामुळे आता याच्या आधारावर मी जीवनामध्ये व्रतस्थ राहीन, त्याचंच व्रत टिकते, नाही तर ते जाते. संकल्प तर खूप लोक करतात, खूप लोक संकल्प करतात, पण संकल्प अर्धवट राहतो, संकल्प चालत नाही, काही काळाने खंडित होते. अनेक लोक विचारतात की इतकी प्राचीन परंपरा तुमची कशी काय अखंड चालू आहे? कारण तिथे शिक्षा, दीक्षा, ज्ञान या तिन्हीचा समन्वय आहे
आणि तो भगवंताच्या अधिष्ठानाच्या, परंपरेच्या अधिष्ठानाच्या भरोशावर आहे आणि त्यामुळे तिथे व्रतस्थता आहे. तिथे व्रतस्थता, ही व्रतस्थता आमच्या वंशामध्ये राहिली पाहिजे. आपला वंश, आपलं घर कशाच्या भरोशावर चालू आहे याचं चिंतन कधी घरगुती माणूस करतो काय? आपल्याला खूप महत्व आहे आपल्या स्वभावाचं, की माझा स्वभाव असा आहे. तुला विचारते कोण? तुझं अस्तित्व काय? आजच्या भाषेमध्ये हैसियत काय? 5-25 वर्ष जगायचं, तिथेही ताल तंबोरे करायचे, याच्याशी पटते त्याच्याशी नाही पटत, मला हे आवडते, कोणाशी समरस व्हायचंच नाही, कुठून काही ज्ञान प्राप्तीचा दरवाजा उघडाच ठेवायचा नाही, ना शिक्षा प्राप्तीचा, ना दीक्षा प्राप्तीचा, ना ज्ञान प्राप्तीचा. मग व्रत घडेल कसं जीवनामध्ये? ज्याला हे समजते, की ज्याचा हा स्वभाव झालाय की मला सगळं समजते, तो सगळ्यात पहिले शिक्षा प्राप्तीचा, दीक्षा प्राप्तीचा, व्रत ज्ञान प्राप्तीचा मार्ग स्वतःहून बंद करून घेतो. आणि मग काही जमलं नाही की याच्यावर आगपाकड करा, त्याच्यावर आगपाकड करा, हा बरोबर वागला नाही, ती बरोबर वागला नाही, तो बरोबर वागला नाही, अपमान केला, समजून घेत नाही, कारण बस याच्यातच जीवन जगायचं आणि स्वतः चेहरा व्यवस्थित ठेवायचा की मी फार ज्ञानी आहे. आम्ही आमच्या घराच्या संदर्भामध्ये कधी हा विचारच केला नाही. आम्ही आमच्या जे कार्यक्षेत्र आम्हाला प्राप्त झालं असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये, की तिथे समन्वय कशाचा आहे. तर आमच्या कुळामध्ये, आमच्या वंशामध्ये शिक्षादान करणारी परंपरा आहे. वाड वडील, माता पिता, कुल कुलाचार, स्वाध्याय मनन पठन श्रवण कीर्तन, त्याद्वारे शिक्षा आहे. दीक्षा प्राप्त म्हणजे याचद्वारे दीक्षा पण आहे आणि आमची ज्ञान परंपरा आहे आणि त्या आधारे एक व्रतस्थ पद्धतीने माझं घर, माझं क्षेत्र, माझं जीवनात स्वीकारलेलं काम चालू आहे. तिथे पहिले हे समजावं लागेल की मी काहीच नाही आहे, मला शिकायचं आहे आणि सगळ्यांकडून शिकायचं आहे, लहानाकडून शिकायचं आहे, जो अनपढ समजला जातो त्याच्याकडूनही शिकायचं आहे. एकदा मिलिटरीमध्ये जवान जे होते म्हणजे तरुण, यांनी अथॉरिटी सोबत, अधिकाऱ्यांसोबत भांडणं केले की तुम्ही 60 वर्षाच्या वरचे लोक मिलिटरीत का बाळगता? तर चुरूच्या मैदानापासून तर कच्छच्या रणापर्यंत सैन्य पसरलं होतं आणि पाणीच नाही. तर तरुणांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून त्या ग्रुप कॅप्टननी सांगितलं की पाण्याचा शोध लावा, पाणी नाही आहे, मराल तुम्ही, आपलं सैन्य लढेल कसं? तर मग ते फिरले, इथे खोद तिथे खोद तिथे खोद, पाणी कुठेच नाही कुठे नाही. साहेब म्हणे सर पाणी कहीं नहीं दिख रहा. तो एक म्हातारा सोल्जर होता, तो म्हणे अबे तिथे गधं हुंगून राहिलं गवताच्या तिथे, तिथे खोदा. जिथे गाढव हुंगतं तिथे पाणी असतं, तिथे खोदलं तिथे पाणी लागलं. शिक्षा दीक्षा आणि ज्ञानाचा समन्वय जिथे येतो तिथे यश प्राप्त कसं होतंय. त्यामुळे लहानांकडनंही शिकलं पाहिजे, मोठ्यांकडनंही शिकलं पाहिजे, समवयस्कांतर्फे शिकलं पाहिजे आणि जिथे मला काही येते ते दिलं पाहिजे, जिथे त्याला काही येते ते घेतलं पाहिजे. या समन्वयाने जो जगतो त्याच्यावर भगवत कृपा होते आणि तिथे व्रत चालू राहतं. अशा समन्वय महर्षींच्या द्वारे आज व्रतस्थता चालू आहे आणि ते व्रत निभल्या जातात. भक्ती ज्ञान वैराग्य नंतर पहिले जीवनामध्ये सामान्य रीतीने मला विनम्रतेने एखादं व्रत आयुष्यामध्ये चालवण्यासाठी काय दशा धारण केली पाहिजे याचं चिंतन मनुष्याला जास्त आवश्यक आहे. कारण मनुष्याचा जन्मच व्रतस्थ राहून व्रत सिद्ध करण्यासाठी आहे. जगला खूप मोठा झाला, इकडे ME झाला, BE झाला, MTech झाला, लॉ झाला, काय करिअर झालं, पण जीवनामध्ये एकही व्रत स्वीकारलं नाही आणि एकही व्रताची पूर्ती नाही. त्याला अर्थ काय?
गुरुचा मंत्र घेतला, गुरुच्या अधीन झाला, काही काही पर्वावर गुरुच्याकडे जातो, पण व्रतच धारण केलं नाही की मला एक व्रत आहे जीवनामध्ये, त्या व्रतासाठी मी अंतिम श्वासापर्यंत जगेल. बस एकदाचे 500ची नोट ठेवली, हार घातला, नमस्कार केला, पेढे बिडे दिले, काय घरचं वर्तमान सांगितलं, काही आपल्या प्रश्न मांडले, तिथून उत्तर घेतले की भो वापस येतो. त्यानंतर मग घरी फक्त चंदन फूल अक्षत रोजचे ते भांडाभांडी करून पूजापाती, बस. व्रतस्थ माणूस असं करत नाही. जर ब्रह्मप्राप्ती करायची आहे, ब्रह्मानंद प्राप्ती करायची आहे, परमानंद प्राप्ती करायची आहे, परम समाधान, कशी परिस्थिती असली तरी मनस्थिती ही योग्य रीतीने धारण करण्याची किंवा असली पाहिजे, याचं फळ जर प्राप्त करायचं असेल तर पहिले सत्य मार्गाने जगलं पाहिजे. ठाई ठाई सोज्वळ चेहऱ्याच्या पलीकडे असत्यता, खोटारडेपणा जर असला तर ते व्रतस्थ जीवनाचं पराभूत जीवन आहे. गोडवा वाटलं पाहिजे एखादं जीवन जगताना, आणि आनंद वाटला पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे तर व्रत धारणा केली पाहिजे. एका व्रताच्या आधारावर काय काय लोकांनी जीवनाचा यज्ञ परिपूर्ण केला. ओम ब्रह्ममे तुमाम मधुमे तुमाम ब्रह्ममेव मधुमे तुमाम यास्ते सोम प्रजा वत्सो विसोहम, हा जो जय जयकार आहे श्रुतींचा किंवा वेदांचा, की तुला ब्रह्मप्राप्ती करायची, ब्रह्मानंद प्राप्ती करायची आहे का, तुला जीवनाचा अपरिमित गोडवा तुला प्राप्त करायचा आहे का, तर यास्ते सोम प्रजा, जेही समाज आमच्या अवतीभोवतीचा आम्हाला स्वीकारायचा आहे, जी स्थिती, ज्या स्थितीतले भाऊ बहीण काही असतील, कोणी काही बोलो पण एकत्र राहू, कधी संवादहीन होऊ नये, कधी शत्रुवत आपण होऊ नये. मग घरातले असो की शेजारचे असो की समाजातले असो की देशातले असो की जगातले असो. यावय स्थिते यच्च मातृत्व भावा, पुरुषांनी मातृभाव धारण केला पाहिजे, स्त्रियांनी मातृत्व धारण केला पाहिजे. आईचं हृदय क्षमाशील असू शकते, संवेदनशील असू शकते आणि संगोपन संवर्धन करू शकते. त्यामुळे जगाशी वागताना यास्ते सोम प्रजा वत्सो, वत्स म्हणजे माझ्याशी भेटणारा 80 वर्षाचा म्हातारा असो, 25 वर्षाचा युवक असो की बालक असो, यांना पोटच्या लेकराप्रमाणे प्रेमळ पद्धतीनेच त्यांचं संवर्धन करील, संवाद करील, नातं ठेवील. या पद्धतीने जोपर्यंत आपण आपली धारणा करत नाही तोपर्यंत ना आध्यात्मिक जीवनाचा आनंद यायचा, ना जीवनाचा परमानंद यायचा, ना दैवी आनंद यायचा, ना भौतिक आनंद यायचा. असे लोक कधी सुखी नाही राहू शकत. आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीचा बोध देणारे, ज्ञान देणारे म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्यांना म्हणतो. माऊलीच्या जीवनामध्ये शिक्षा, दीक्षा, ज्ञान या तिन्हीचे त्रिवेणी संगम व्रतधारणा करायला ज्ञानेश्वरीचा जो नित्य पारायण करताय, तो ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रत्येक अभंगातनं जाणार आहे. त्याचं जीवन व्रतस्थ नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे सकल प्रस्थानत्रयी, प्रस्थानत्रयी म्हणजे काय, प्रस्थान म्हणजे विशिष्ट उद्देशाने निघणं, याला प्रस्थान म्हणतात. कुठे चालले हो भाऊ, नाही, कहा प्रस्थान कर रहे, शब्दांना महत्व आहे. प्राकृषे स्थानान अनयती सा प्रस्थाना, म्हणजे समजून कुठे जायचं, गंतव्य माहिती आहे, कशासाठी जायचं आहे, कशासाठी जगायचं आहे, कशासाठी चालायचं आहे, कुठून कुठे जायचं आहे, जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, आणि त्याला शरणागत व्हायचं आहे त्या उद्दिष्टाला, म्हणजे प्रस्थान आहे. म्हणून प्रस्थान त्रयी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकारामाचा गाथा आणि एकनाथी भागवत ही प्रस्थानत्रयी आहे. वैदिक प्रस्थानत्रयी वेगळी आहे. तर जीवनामध्ये कसं निघायचं, कुठून निघायचं, कशासाठी निघायचं, करायचं कसं, त्यासाठी व्रतधारणा, आमची मनधारणा, मनस्थिती धारणा कशी करायची, हे सगळं आई शिकवू शकते. हात धरून बोटाने चालवू शकते, पडता पडता वाचवू शकते, पदराने शेंबूड पुसू शकते.
स्तनपान करू शकते, धीर देऊ शकते, आधार देऊ शकते, हे सगळं काम करणारी जगद्गुरु माऊली म्हणजे ज्ञानेश्वर भगवान विष्णू, म्हणून ती ज्ञानेश्वर माऊली आहे. आणि व्रत यांच्याच आशीर्वादाने असू शकतात अशा या दोन मूर्ती आहेत. हरिपाठ आपण म्हणतो, हरती पापांसा हरी, भागवतातली व्याख्या आहे. आमच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिले गोळा काय करतो आम्ही, तर पाप गोळा करतो. आणि पाप हे कसं आहे, यत क्वाच रस्ते, काचामधून पाहिल्यानंतर. आताच मी एका ठिकाणी होतो, गुजरातमध्ये नाही, नागपूरमध्येच. माझ्यासोबत एक व्यक्ती होती, मध्ये नागपूरला होतो. त्या घराला काच लागला होता आणि बाहेरचं सगळं बगीचा होता टेरेसवर. तर माझ्यासोबत असणारी व्यक्ती सरळ पेला घेऊन चालत गेली त्या काचात. तर बेदाग रस्ता, चहुवेदी जाण, षटशास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. हरीच सांगत होतो, हरती पापान. चालताना आम्हाला दिसतच नाही की आम्ही काय करतो आहे. कोणाचा फोन चालू आहे? तर एक साधी गोष्ट आहे की बा तू कुठे गेला होता, असं कोणी विचारलं आणि तिथे कळू द्यायचं नाही की मी कुठे गेला होता. तर मी मावशीकडे गेलो होतो. मावशीकडे गेलो होतो, गेलाच नसतो, दुसरीकडे गेला असतो. एक पाप ऍड झालं. जे व्रत स्वीकारलं आहे जिथे, त्या व्रत स्वीकारण्याचे स्थान गृहस्थी धर्मात कोणते आहेत आणि संन्यस्त धर्मात कोणते आहे? घरातल्यांशी खोटं बोलणार नाही, कारण तो गृहस्थ आश्रम आहे, तो देवनिर्मित आहे, तो दैवदाता आहे, दैवदातृत्वाने मिळालेला आहे. पैसा मिळतो, अडका मिळतो, सोनं मिळतं, वस्त्र मिळतं, पण घर कोणी दिलं असं होतं का? जन्मताच घराची प्राप्ती गृह नावाची जिथे देत राहणं हाच धर्म आहे. गृहाण इति, गृहाण धर्म जिथे चालतो त्याला गृह म्हणतात, की देतो आम्ही, स्वीकारतो, तुम्ही घ्या, आम्ही देत राहतो. काय द्यायचं आहे? शेजारच्या बाईनी, शेजारच्या माणसांनी लोणचं मागितलं, आमच्याकडे पाहुणे आले म्हणून द्यायचं, म्हणून घर आहे का ते? एखादं घर समाजाला काय देतं? समाजाला देतं सेवा, समाजाला देतं सत्य, समाजाला देतं धर्म, समाजाला देतं तत्वपालन, समाजाला देतं व्रत, समाजाला देतो आधार. हे जिथून मिळत असेल ते घर आहे, नाही तर प्राण्याचा गोठा आहे तो. ते चारा गोळा करतात, ते घरटं बांधतात. आम्ही घर बांधलं 2-3 BHK, आम्ही पैसा जमवला, आम्ही शेती घेतली, आमचा आम्हाला लाभ. त्यात हा धर्म आलाच कुठं? यास्ते सोम प्रजा वत्सो विसो अहम. एखाद्या समाजातल्या घटकांची आई होऊन, मग स्त्री असो की पुरुष असो, तो आई होऊन समाजाला जे आई आपल्या बालकाला देते त्या पद्धतीने समाजात द्यायला मी निघाली आहे, निघालो आहे. त्यामध्ये मग खोटं बोलायचं हे व्रत आहे. कारण टिळा लावला, टिळाच्या मागे कपाळ आहे, कपाळाच्या मागे बुद्धी आहे, कुबुद्धी आहे, पाप आहे, पुण्य पण आहे, भाग्य आहे, दुर्भाग्य पण आहे. जमा काय करतो हे आमच्यावर आहे. एकमात्र अशी गोष्ट आहे व्रत. ती व्रतधारणा की मी कशासाठी जन्म घेतलाय, कोणतं काम सद्गुरु कृपेने, कोणतं काम देव कृपेने मला मिळालेलं आहे, कोणतं काम वंशाच्या कृपेने. वहनात शम करोती सा वंशा. वंश कुटुंब म्हणजे गाड्या घोड्या, 2-3 मजल्याचं घर, वडलोपार्जित मिळालं, वाटे हिस्से झाले, ते नाही.
स्वकल्याण आणि परकल्याण या दोन गोष्टी जिथून चालतात त्याला वहनात शम करोती सा वंशा हरिश्चंते करिष्यती. भगवान श्रीहरी कल्याण करतात. शंक करोती सा शंकरा. आम्हीही वंशाचे वाहक आहोत. त्यामुळे बिना व्रताचं आमचं घर जर चालत असेल तर ते घर लवकर नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे घरात व्रत नांदलंच पाहिजे. होत असेल एखाद्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीचा संजीवन समाधी सोहळा, पण ते व्रत आहे. त्या व्रतामध्ये आम्ही सगळे जण सहभागी असलोच पाहिजे, कारण ते सद्गुरूच्या प्रवर्तित आहे, ते दैव प्रवर्तित आहे, त्यामुळे ते प्रासादिक आहे. ते चालेल तोपर्यंत वंश चालेल, ते संपलं की वंश संपला. वंशाधार इदम वितो सुरगणा. देवतांच्या आधाराने चालणारं व्रत असतं. त्याला कारण असतं, कार्यकारण भाव पण असतो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये महालक्ष्म्या सुद्धा व्रत आहे. तो केवळ कुळाचार नाही समजला पाहिजे, त्यांनी वंश एकत्र येतो. गणेश मूर्तीची स्थापना हे व्रत आहे. सद्गुरूचं आगमन, तिथे आम्ही असणं, तिथे जाणं येणं, त्या आधाराने आमचं घर चालणं हे व्रत आहे. रोजची देवतार्चन हे आमचं व्रत आहे. त्यामुळे व्रतम कृणतु ही आज्ञा आहे श्रेष्ठ लोकांची. त्याला मनस्थिती मनोधारणा काय केली पाहिजे की आमच्या घराचा, या घराचा, वंशाचा चालक, मालक, अधिकारी, कर्ता, पुरुष आम्ही कोणीच नाही आहे. तो हरी आहे, तो भगवान श्रीहरी आहे. आणि संपूर्ण जगातलं पाप नष्ट करण्यासाठी, दोष निवारणासाठी हरिती पापांचा हरी. त्या हरीची धारणा ही निष्पाप होऊन जगाला निष्पाप करण्यासाठी आम्ही केली पाहिजे. तीच खरी भक्ती आहे. नाही तर किती गुरु करा आणि किती पण टिळा लावा आणि किती टाळपिटा आणि किती कीर्तन करा, काही अर्थ नाही. बुद्धीचा उपयोग जिथे करायचा तो योग्य कामासाठी केला की बुद्धी, जसे घरात आल्यानंतर पायातले जोडे कपाटात टाकून दिले, पायतण तिथे दाराशी, की माणूस स्वच्छंदतेने चांगल्या पवित्र पायाने पाय धुवून वावरतो, तसं वावरलं पाहिजे. बुद्धी जिथे चालवायची तेवढीच बुद्धी, अन्यत्र भावाशिवाय, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळविन शक्ती बोलू नये. अन्यथा जीवन भावपूर्णच असलं पाहिजे. जो व्रतात जगतो, जो व्रताच्या आधाराने जगतो. कुंकू लावणं हे व्रत आहे, कारण त्याच्या मागे धारणा मोठी आहे. कुंठून कुमयेती, कुंठेन कुमयेती म्हणतात ना, की ज्या ठिकाणी ज्याच्या व्रतामध्ये, व्रताच्या चिंतनामध्ये आमची मती कुंठित होते आणि ती व्रताला शरण जाते, त्या व्रताचा मी पायिक आहे याचं चिन्ह कुंकू आहे. मी हरिभक्त आहे याचं पायिक, विशिष्ट व्रतामध्ये राहतो याचं मतलब म्हणजे चंदन आहे. याचा अर्थ म्हणजे मंगलसूत्र आहे, याचा अर्थ म्हणजे कंकण आहे. सगळ्याचा व्रताशी संबंध आहे. मनुष्य जीवनाचा व्रताशी संबंध आहे. साधी गाय देते दूध, अनंत जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. म्हणून लेकरांना 6 महिन्यानंतर आईचं दूध संपते तर गाईचं दूध द्यावं लागते, ते उपलब्ध करून देणारी गाय माणसाला सांगते तुझं मोकलीला ऐसे नाही, तुला सोडील असं नाही. मी व्रतधारणा केली आहे, मी गाय होऊन तुझ्यासाठी अन्न देण्यासाठी सिद्ध आहे. साधे प्राणी सुद्धा व्रतस्थ असतात. प्रत्येक प्राण्याला निजधर्म आहे, पण मनुष्याला त्याच्या भाग्याने हा व्रतोधर्म प्राप्त झालाय. त्याच्यामुळे प्रत्येक मनुष्याने हे समजलंच पाहिजे की मी व्रतस्थ आहे, त्यामुळे व्रतस्थ जगताच आलं पाहिजे. जे कार्य आपल्या पदरी आपल्या जीवनात आलं तेच माझ्या जीवनाचं परिपूर्ण व्रत आहे. त्यासाठी शिक्षा कोणत्या धारण करायच्या, दीक्षा कोणत्या धारण करायच्या, ज्ञान कोणतं धारण करायचं, आणि हे तिन्ही मिळून माझ्या व्रताचं अधिष्ठान आहे. याच्या मानसिकतेमध्ये आयुष्यभर त्यासाठी जगायचं, त्यासाठी संपायचं, त्यात पूर्णाहुती जीवनाची झाली पाहिजे.
गृहस्थ व्यक्तीने गृहस्थी धर्माचं पालन करत आपलं व्रतस्थ जीवन जगलं पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये संन्यस्त व्रत आलंय त्यांनी, आणि संन्यस्त्याची व्याख्या तर माऊली किती सुंदर करते. अहंकारी माणूस ना व्रतस्थ असू शकत ना संन्यस्त असू शकत. आणि मी तू पण हारपले जयाचे अंतःकरण पार्था तेच संन्यास पण निरंतर. इथे तर मी माझं असन त्याचं तसन, मला समजते त्याला समजत नाही, ते फालतू आहे, आम्ही ठीक आहो, ते बाहेरचे आहे आम्ही आतले आहो, ते उच्चीचे आहे आम्ही खालदाटे आहोत, आम्ही वरचे आहो, तो त्या जातीचा आहे तो या जातीचा, याच्या बाहेरच निघालो नाही आम्ही अजून. त्याला खूप समजते, त्याला काय समजते, मला खूप समजते, माझा मूड नाही, मला त्याच्यात करमत नाही, सगळं माझं स्वतःच चिंता. बरं झालं माणूस आता आरसा निघाला म्हणून आपण स्वतःला पाहू शकतो थोडस तरी. आरसा जेव्हा नसेल तेव्हा तो कदाचित नसेल तर याच्यासाठी की तू फक्त स्वतःला पाहत नाही म्हणून जगाला पाहू शकतो. आम्हाला स्वतःच्याच पायी फुरसत नाही जगाला पाहायची, त्यामुळे जगात उत्तम असू शकते याचं आम्हाला कधी कळणच नाही. म्हणून जगाला काय समजलं पाहिजे? हरी साधना, श्रीहरीची उपासना, श्रीहरीची भक्ती ही का सांगितली आहे? श्रीहरीचं परमेश्वराचं हरी हे नाव हरती पापांचा हरी, हरती दोषांचा हरी. त्यामुळे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी आपण जो म्हणतो, किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, दुसरा शब्द का टाकला नाही भगवंतानी, ज्ञानेश्वर माऊलींनी? की त्यांना जगाला निष्पाप करायचा आहे, आमच्या तुमच्या जीवनाला निष्पाप करायचा आहे, आम्हाला सगळ्यांना व्रतस्थ करायचं आहे, आणि परिपूर्ण कल्याणाच्या दिशेने स्वतःची वाटचाल आणि जगासाठीचं कल्याण, जगाचं कल्याण व्हावं यासाठीची वाटचाल करायसाठी हरी या देवतेचं अधिष्ठान आम्हाला दिलेलं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी हरीच, हरिनामाच्या कल्लोळे. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे, तृण अग्निविसे समरस झाले. व्रताच्या धारणेतल्या तेजामुळे आमच्या जीवनातले पाप दोष नष्ट होतात, आणि व्रताचरणामध्ये ज्यांचा संबंध आमचा इतरांशी येतो त्यांचे सुद्धा दोष आणि पाप नष्ट होतात. आणि असं निष्पाप जग जर राहिलं तर कोण ॲटॉमिक स्फोट करेल, कोण कोणाच्या मृत्यूची भाषा करेल, कोण कोणाशी अत्याचार करेल, कोण कोणाला संपवण्याची भाषा करेल, उद्धाराची भाषाच होईल. आणि हेच ज्ञानेश्वर माऊली सांगते, चहुवेदी जाण शास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी गाती. कर्तव्यबोध काय आहे? 4 वेदांमध्ये हरीच्या संदर्भामध्ये प्रतिपादन आहे, आणि उद्देश असंच आहे की वेद कशासाठी आहेत? काय ज्ञान वाढवण्यासाठी वेद आहेत? नाही. काय जगाची माहिती देण्यासाठी वेद आहे? नाहीत. वेदांच्या ऋचांमधल्या अर्थांच्या आणि त्याच्या मागे मागे जात, त्यानुसार आचरण करत करत दोष माझे पण जावे, दोष जगाचे पण जावे, मी निष्पाप व्हावं, जगही निष्पाप व्हावं, यासाठीच वेदांचा उपयोग आहे. वेदांचा दुसरा कुठलाही उपयोग नाही. चहुवेदी जाणं, षटशास्त्री कारण, हरिपाठातला दुसरा अभंग आहे. षटशास्त्री कारण, 6ही शास्त्र, न्याय, मीमांसा, योग आदी सगळे, त्याची कारण मीमांसा व्हायली ते कशासाठी आहे? तर शासनात राहते इति शास्त्र, षटशास्त्र, की असं वागल्याने, असं आचरण केल्याने मी निष्पाप होईल, मी निर्दोष होईल, इतरांनाही त्याची दीक्षा देईल, त्याच्यात माझ्यासोबत जोडून घेईल, आणि शास्त्रोक्त जीवनाचं ज्ञान देईल, आणि तेही निष्पाप होतील, तेही निर्दोष होतील. घरामध्ये आम्ही असं वागलं पाहिजे, समाजाला आमच्याशी जोडलं पाहिजे, आमचं घर समाजामध्ये त्यासाठी आदर्श असलं पाहिजे. 18ही पुराण हरिसी गाती. 18ही पुराण म्हणजे परंपरेने आलेलं मानवी जीवनाचं दर्शन म्हणजे पुराण आहे. पुराते इति दर्शनाम,
म्हणजे प्राचीन परंपरेने आलेल्या श्रेष्ठ लोकांचं अश्रेष्ठ लोकांचं दर्शन त्यातनं असं घडते की श्रेष्ठ लोकांचं जीवन आम्ही आचरण करायचं आणि जे अश्रेष्ठ आहे किंवा जे असंयमित आहे त्याचा त्याग करायचा म्हणून रावणालाही शास्त्र पुराणामध्ये दाखवलाय, कंसालाही दाखवलेला आहे, दुर्योधनालाही दाखवला आहे, हिरण्यकश्यपूलाही दाखवला आहे आणि देवतांच्या राजांच्या पराक्रमांना सुद्धा दाखवलेलं आहे. चांगल्याचं पण दर्शन आहे, वाईटाचं पण दर्शन आहे. कोभेद बकहंसयो निरक्षीर विवेकेतू हंसो हंसा बको बका. त्यात आम्हाला निवडायचं काय याच बोध आणि याच्यात मार्गदर्शनच केलेलं आहे. त्यामुळे शेवटी हरीला जे अपेक्षित आहे, हरती पापान हरती दोषांचा हरी, पाप आणि दोष आमच्याही जीवनातले आणि जगातले कमी झाले पाहिजे यासाठी हरी दर्शनच आहे सगळीकडे. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण 18 पुराण हरीसी गाती. म्हणून त्यातलं मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. जसं आम्हाला पाहिजे ते मंथनातून मिळतं. आम्ही लोणी बाहेर काढतो, सत्व बाहेर काढतो. लोण्याला शास्त्रामध्ये सत्व म्हटलंय. त्यामुळे मंथन म्हणजेच काय तर जीवनाचं चिंतन आहे. माऊलीचा एकही शब्द निरर्थक नाही. माझ्या जीवनाचं चिंतन की मी आपण रात्री झोपताना चिंतन करतो काय किंवा फावल्या वेळामध्ये चिंतन करतो काय की माझं काय चुकलं, इतरांचं काय चुकलं हे पाहण्यात आमचा खूप वेळ जातो. त्यामुळे मला इतर नकोत हे चिंतन करण्यामध्ये खूप वेळ जातो. पण आपण नकोशे आहो जगाला तरी जग आपल्याला आपलंसं करतं याचा जगाचा जय जयकार आपण कधीच करत नाही. चिंतन आणि मंथन, पठण श्रवण मनन. श्रीमद भागवत किंवा कुठल्याही शास्त्रासाठी 3 भाग दिलेले आहेत की ते पठण करा, ते श्रवण करा, ते मनन करा. जे पाठ करतो ते पठण, त्या संबंधित अतिरिक्त त्यात काय सांगितलंय मला कळत नाही म्हणून इतरांकडनं त्याचं श्रवण आणि त्या आधारे आपल्या जीवनातले दोष आणि पाप निघून जावे आणि उत्तम जीवनाला मी चालण्याकरता समर्थ व्हावं हे आहे मननाचं फल. त्यामुळे चहुवेदी जाण षटशास्त्री कारण 18 पुराण हरीसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कोणते मार्ग सांडले पाहिजे? तर आम्हाला कळलं पाहिजे की कोणते मार्ग सांडले पाहिजे. जीवनामध्ये काय करायचं नाही आणि काय करायचं याचा संकेत आम्ही ओळखला पाहिजे. व्यर्थ कथा सांगितली आहे, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. व्यर्थ कथा म्हणजे काय? कंथावत कथ्यते इति कथा. म्हणजे एखादं वस्त्र जे असतं, कंथा म्हणजे वस्त्र, आडवे उभे तिरपे तारपे धागे एकमेकातून जटिल केल्याशिवाय वस्त्र तयार होत नाही. तद्वतच एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी सांगण्यासाठी त्याचे सर्वंकष प्रवाह, सर्वंकष विचार प्रवाह, त्यातल्या घटना प्रसंग व्यक्ती सापेक्ष सगळा रिलेव्हन्स संदर्भ जोडल्याशिवाय जे तयार होत नाही किंवा जे त्यांनी तयार होते त्याला कथा म्हणतात. पण वाया व्यर्थ कथा, ज्या तुमच्या आमच्यासाठी कोणत्याच कामाच्या नाही अशा कथा, अशा कथा. जे पाकिस्तानामध्ये डाळ 700 रुपये किलो आहे, त्याच अर्धा तास व्हिडिओ पाहिला, तिथून तुम्हाला काय मिळालं? आयुष्यातले अर्धा घंटा गेला. डाळ काही तुला भेटली नाही, तुझ्या चिंतनाने काही स्वस्त होणार नाही, तुला पाकिस्तानचा फार उद्धार करायचा असं नाही. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग जो म्हटलाय की ज्याच्यातनं योग्य कारण व्रत कारणासाठी माझा वेळ जावा. 24 तास आहे, 24 आवर्स म्हणजे नॉट इनफ टाइम. त्या 24 तासातले किती तास जातात
त्यासाठी योग्यांनी सांगितलं की बाह्य आणि अंतर असोनी संसारी जिव्हे वेद करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आत काय चाललं पाहिजे आणि बाहेरच्या व्यवहारामध्ये काय चालवलं पाहिजे, या दोन्हीचा तोल सांभाळणं इतकं श्रेष्ठता व्रतस्थ झाल्याशिवाय येतच नाही. अरे फोन बंद करा रे. व्रतस्थता कशी येत नाही? व्रताने काय होतं की एखादा व्रतस्थ माणूस आहे आणि गायत्रीच्या पुरश्चरणाला बसलेला आहे. पुरश्चरणाला बसले असताना काका अर्ध्या तासातच फी भरावं लागते किंवा अर्ध्या तासातच करावं लागते, तुम्ही काही तमुक आहे का, काही मदत करू शकता का, हे तो ऐकत पण असतो आणि व्रतात पण असतो. तेव्हा वाया व्यर्थ कथा यशा जंजाळात राहताना सुद्धा व्रतस्थ माणूस आपल्या ध्येयाशी निगडीत असतो, जोडलेला असतो, इतर गोष्टी आपल्याला लागू देत नाही. तो बाह्य जीवनाशी पण संपर्कात असतो आणि त्याचं अंतर्जीवन तेही चालू असतं. त्यामुळे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्यांनी जीवनाचा वेळ, ज्यांनी जीवनाचा काल, ज्यांनी जीवनाचं धोरण, जीवनाचं ध्येय याला धक्का बसत असेल, त्याचा त्याग केला पाहिजे. आणि याचा त्याग कोण नाही करू शकत? जे स्वतःच गुंताळ्यात असतात की मी माझं श्रेष्ठ, आपल्या धुंदीत. म्हणजे जसं एनेस्थेशिया दिलेला माणूस त्याच्या बाहेर येत नाही, तसा सेल्फ एनेस्थेशिया म्हणजे स्वतःच एक मोठं स्वप्न रंगवत राहणं की मी फार व्यक्ती मोठा आहे, मला फार समजते आणि मी वृंदावनात जाईल, मी अयोध्येत जाईल, मी असं करेल. तो कुठेच जात नाही, तो स्वतःतच असतो. म्हणजे कधी कधी एक असाच व्यक्ती माझ्याशी म्हणे की बाबा मी आता सगळं सोडून वृंदावनात जातो. त्या व्यक्तीची देशकार्यात खूप गरज होती. आता 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. म्हटलं वृंदावनच देशात राहते की नाही हा प्रॉब्लेम आहे. आता तू देश वाचवशील तर ते वृंदावन तीर्थक्षेत्र आपल्या देशात राहील, तेच नाही राहिलं तर तू काय जातं पाकिस्तानात? कोणत्याही स्थानाचं एक स्वप्नवत त्याच्याशी जोडण्यापेक्षा व्रतस्थ पद्धतीने कुठेही जोडल्या जावं हे अधिक उत्तम असतं. त्यामुळे जीवनातल्या वाया व्यर्थ कथा जीवनातल्या कोणत्या आहेत त्या मोजत्या आल्या पाहिजे. जो व्रतस्थ आहे त्याला व्रताच्या शिवाय व्यर्थता समजते. त्यामुळे जीवनामध्ये काही असो नसो, तुझं जीवन कसं आहे हा प्रश्न विचारल्यानंतर माझं जीवन व्रतस्थ आहे. मला कशासाठी जगायचं आहे कळलंय, मला ते कशासाठी जगायचं आहे याची शिक्षा प्राप्त झाली आहे, दीक्षा प्राप्त झाली आहे, मला त्याचं ज्ञान पण प्राप्त आहे, त्याचं ज्ञान पण प्राप्त झालंय आणि शिक्षा, दीक्षा आणि ज्ञानाच्या भरोश्यावर माझं व्रत मी चालवणार आहे हा माझा संकल्प आहे. एक घर सुद्धा परंपरेने त्या घरात असणाऱ्या शिक्षा, परंपरेने मिळणाऱ्या दीक्षा आणि परंपरागत ज्ञान याच्या भरोश्यावर कुटुंब चालतं, वंश चालतो. आणि हेच 3 गोष्टी घरातल्या संपून राहिल्या. घरातली शिक्षा म्हणजे पोट्टे इंजिनियर झाले पाहिजे एवढंच राहिलं आहे. सकाळ संध्याकाळ काय केलं पाहिजे, घर, मी नेहमी प्रश्न विचारतो ना. ज्ञानेश्वर माऊली या सगळ्याचं ज्ञान देताना खूप विचार करते. हरिपाठाचा आधार आहे तो. वाया व्यर्थ कसा का सांडी मार्ग म्हणजे आपण विचार केला पाहिजे की जो वंश मला प्राप्त आहे, जे कुटुंब मला प्राप्त आहे, त्याची स्थापना कोणी केली? त्याचा स्थापना करता कोणीच नाही आहे, त्याचं रजिस्ट्रेशन नाही आहे, त्याचे अध्यक्ष फाउंडर मेंबर सुद्धा नाही आहे. ज्याचं कोणी फाउंडर मेंबर नाही, ज्याची स्थापना कोणी केली नाही, ते त्याच्याच भोवती मी माझं बँक बॅलन्स गोळा करतो, माझे पाट्या लावतो, माझ्या घरांना नाव ठेवतो, पण भिंती, त्यातलं इंटेरियर, त्याच्या भोवती जमवलेली माया म्हणजे वंश नव्हे. त्यांनी घर चालणारच नाही, त्यांनी वंश चालणारच नाही. वंश तर झोपडीत राहणाऱ्याचा पण चालतो, त्याचा काही संबंध नाही. वहनात शम करोती निजशम परस्य शम.
स्वतःचं कल्याण आणि इतरांचं कल्याण याच्याशी माझ्या घराचा वंशाचा संबंध आहे. त्यामुळे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, ज्यासाठी वंश आणि कुटुंबाची निर्मिती आहे त्यासाठी मी जगलं पाहिजे, त्यासाठी मी केलं पाहिजे, त्यासाठी मी धोरणं आखली पाहिजे, त्याच्यासाठी जगलं पाहिजे. तो आश्रम आहे, ती माझी फॅमिली नव्हे. फॅमिली हा शब्द वंशाला कुटुंबाला समानार्थी असू शकत नाही. फॅमिली मॅटर आहे. कायचं फॅमिली मॅटर? वंश मॅटर काय असू शकतं? कुटुंबेती म्हणजे रहस्य प्रधान ज्ञान, शील, दीक्षा, व्रत याची धारणा माझ्या घरातल्या मातेच्या गर्भात होते. कुटुंबेती सा कुटुंबा, ती मला कळत नाही. त्यात गर्भितार्थ आहे, त्यात दैवी संपत संचयाने आलेला एक वंश धारण केलेला बालक जन्माला यायचा आहे. अशी व्यवस्था ज्यात आहे त्याला कुटुंब म्हणतात. उंबरत ना उंब, त्याला धारण करणारी अंब. मराठी भाषा ही आहेच खूप थोर. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, अशी ज्ञानेश्वर माऊली म्हणते. ती या कारणाने की आमच्या घरात भांडणं किती चालू होतं, शेजारी नीट वागत नाही, त्याच्यासाठी असं करा. ठीक आहे, तू नको संबंध ठेवू, शांत राहा ना. याच्यासाठी केलं काय? कुठेही शेजारी असणारच आहे, न पटणारे लोक कुठेही गेले तरी राहणारच आहे. मला स्वतः परिवर्तन आणायचं आहे, मला व्रतस्थ राहून कशासाठी राहायचं आहे, जगायचं आहे, हे आम्ही आमचं ठरवलं पाहिजे. वंशाच्या वहनाकरता, कुटुंबाच्या स्थायित्वाकरता आमचा जन्म आमच्या घरामध्ये आहे. तिसरं आमचं कुठलंही कारण नाही. त्याकरता व्रतस्थ होऊन ज्या पद्धतीने कार्य आमच्या जीवनात आम्हाला आलं आहे, अनेक समाजातल्या किंवा जगातल्या अनेकांच्या कल्याणासाठी, पापरहित होण्यासाठी, दोषरहित होण्यासाठी, यासाठीच आमच्या जीवनाची निर्मिती आहे. तिसरं प्रयोजन नाही. माझा जन्म कलेक्टर होण्यासाठी नाही, इंजिनियर होण्यासाठी नाही. ते जीवन जगण्याचं साधन आहे. घरी आला की विसरलंच पाहिजे मी कोण आहे. घरी आल्यानंतर तेच रामरक्षा संध्याकाळची, तेच लेकरा बाळांशी बोलणं, तेच शेजार पाजाऱ्यांशी नीट आपले संबंध जोडणं, चांगली कल्याणाची भाषा करणं, चांगल्या समाजाची निर्मिती करणं, याच्यासाठीच आपण आहे. बाकी आपल्या जीवनाचं ध्येय नाही. म्हणून एक हरी आत्मा जीवशी सम, असं त्यात पुढे म्हणतात. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक हरी आत्मा जीव शिव सम. हरती पापान हरती दोषान सा हरी, तोच हरी माझ्यासाठी व्रतदान करणारा, व्रतस्थ ठेवणारा, मला दोषरहित पापरहित करणारा आहे. तोच जीव शिव सम, तोच जीवाच्या ठाई म्हणजे माझ्या ठाई पण आहे, आणि तोच जगातही सर्वत्र भरला आहे. मला देव ढुंढाळ्याची जागा नाहीच आहे. मी स्वतः देव होऊन इतरांना देवासारखं करणं, मी स्वतः देव होणं म्हणजे मी स्वतः व्रतस्थ होऊन देत राहणं, एवढाच त्याचा अर्थ आहे. देवाचा अर्थ आहे ददासीस ददातीस हा देवा, जो देत राहतो. काय देत राहतो? कल्याण. काय देत राहतो? अशी जीवनरीत देत राहतो की ज्यांनी पापरहित दोषरहित जीवन माझंही झालं पाहिजे, इतरांचंही झालं पाहिजे. एक हरी आत्मा जीव शिव सम. माझ्या ठाई आत्मस्वरूप म्हणून, चैतन्य म्हणून, माझं अस्तित्व म्हणून आहे कोणतं? हरती पापांचा हरी. त्यामुळे माझ्याही जीवनात दोषाला आणि पापाला स्थान नाही. ज्यांच्याशी माझा संबंध आहे, ज्या घराशी माझा संबंध आहे, ज्या वंशाशी माझा संबंध आहे, त्यातही पापाला आणि दोषाला स्थान नाही. ज्ञानेश्वर माऊली एक एक शब्दामध्ये जीवनरीत सांगते. वायातू दुर्गमी न घाली मन. दुर्गम म्हणजे जिथपर्यंत तुझी पोहोचच असू शकत नाही. दूरंगमयती म्हणजे ज्यापासून दूर गेलं पाहिजे अशा गोष्टीचं चिंतन करणं. जिथे मन ठीक राहत नाही, जिथे जीवनाचं ध्येय शुद्ध राहत नाही, अशा विचारसरणीचा, अशा स्वभावाचा त्याग करणं. वायातू दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ. वैकुंठ म्हणजे कुठे मृत्यूनंतर प्राप्त करण्याचं स्थान नव्हे. वैकुंठ केवळ देवाचं स्थान परमनंट जर असतं तर वैकुंठ सोडून या सुखाकारणे देव वेडावला
वैकुंठ सांडोनी भक्ता घरी धावला असं म्हटलंच नसतं. देवाला वैकुंठ सोडायची घाई तशीच आहे. विकुंठा स्थिती नावाची जी विकुंठा स्थिती सांगितली आहे की माझ्या ठाईच माझा देव आहे, माझ्या घरातच माझा देव आहे, माझ्या सृष्टीतच माझा देव आहे, माझ्या समाजात माझा देव आहे. त्याच्यामुळे मी हरी होऊन राहणं, इतरांच्या ठाई सुद्धा हरी प्रतिष्ठित करणं हे माझं काम आहे. ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. देव दर्शनाला गेल्यानंतर मंदिरातच देव आहे, बाकी तो कुठेच नाही. म्हणजे हे मत तर आमचं पक्क होत नाही की कृष्ण फक्त तिथेच आहे वृंदावनात. कुठे गेला होता कृष्णाच्या दर्शनाला? घरी नाही काय कृष्ण? अयोध्येला राम आहे पण बाकीच्या ठिकाणी राम नाही काय? काशी विश्वनाथच्या ठिकाणी शिव आहे, इतर ठिकाणी नाही काय? ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला घनदाट असं हरी दिसे. तर जिथे जातो तिथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरून या, हा साक्षात्कार जो आहे हा आपल्या मनस्थितीचा त्यालाच होऊ शकतो जो व्रतस्थ धारणा करतो. त्यालाच आपल्या ब्रह्मा विष्णू महेश अत्री अनुसूयेच्या घरी आले नाही काय? ब्रह्मा विष्णू महेश तिघही चालत आले आणि तिन्ही पण देवता एकत्र होऊन एक बाळ तयार झालं. त्याचं नाव काय ठेवायचं अत्री अनुसूया जेव्हा विचार करते तेव्हा ते बाळ बोलतं. काय बोलतं? की माझं नाव नका ठेवू. कोणतं वाक्य उच्चारतं? दत्तो मयाह मिती भगवान स दत्ता. अरे मीच तुम्हाला द्यायला इथे आलो आहे. ब्रह्मा म्हणतात की माझं ब्रह्मलोक म्हणजे अत्री अनुसूया तुझं घर आहे. विष्णू म्हणतात माझं वैकुंठ म्हणजे तुमचंच घर आहे, तुमचाच आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, कारण तुम्ही व्रतस्थ आहात. आणि महेश म्हणतात तुमचंच कैलास लोक शिवलोक म्हणजे तुमचं स्थान आहे, आम्हाला आमचे स्थान नाही, तुमचे स्थान महत्वाचे आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात त्यामुळे आम्ही स्वतःला द्यायला तुमच्याकडे आलो आहे. आता तुमचं घर, तुमचं गृहस्थाश्रम, तुमचं कुटुंब, तुमचा समाज, तुमचा वंशच ब्रह्मलोक आहे, तुमचा वंशच वैकुंठ आहे, तुमचा वंशच शिवलोक आहे, तुमचा तेच कैलास आहे. तर जिथे ब्रह्मा विष्णू महेश आपल्या गृहस्थाश्रमाची धारणा करतात ते घर आम्हाला क्षुल्लक का वाटावं? ते घर आम्हाला फक्त इंजिनियर डॉक्टर पैदा करण्याची मशीन का वाटावी? त्याचा देशाशी संबंध नाही, त्याचा धर्माशी संबंध नाही, त्याचा देवाशी संबंध नाही असं आम्हाला का वाटावं? या गोष्टीला धारणा करून याचा विचार धरून ते कसं असावं याची शिक्षा दीक्षा संत देतात. म्हणून संत आवश्यक आहे सत्संगतीसाठी. आणि त्यांच्या अनुसरण करत करत घर चालवणं, वंश कुटुंब चालवणं यालाच म्हणतात व्रतस्थता, यालाच म्हणतात व्रतस्थ जीवन चालवणं. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. गीतेचा पाठ करणं, आता गीता तर सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन असं म्हणतात की सकल वेदांताचं सार त्यात आहे. वेदांत म्हणजे वेदांचं सार ज्यात आहे तो वेदांत, त्याचंही सार म्हणजे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. त्यामध्ये केलं काय आहे भगवंतानी? की साक्षात्कार, ध्यान आणि बिलकुल सगळं सोडून द्या. उलट त्याच्या आधाराने अर्जुनाला सिद्ध केलं. सत्य धर्म व्रतस्थ होऊन सत्य धर्माच्या रक्षणासाठी, नीट सत्य धर्माच्या आधाराने समाज वंश चालण्यासाठी, जग चालण्यासाठी तू सत्य धर्माच्या रक्षणासाठी उभं राहिलंच पाहिजे, त्यासाठी लढलंच पाहिजे, त्यासाठी असं केलं पाहिजे, असं ज्ञान, असा राजधर्म, असं गुह्य ज्ञान, असं भक्ती, असं कर्म, यासाठी योग सांगितले, दुसरं काय सांगितलं? तीर्थक्षेत्र आमचं घरच आहे, रिकामा कशाला फिरतं, तुझं गावाचं नाही का तीर्थ, असं कोणी संतांनी म्हटलंय. तर आमच्या जीवन जगण्याचे तरीके ज्याला म्हणतात, जीवन जगण्याची रचना, दृष्टी एका व्रतस्थ पद्धतीने होण्यासाठी अध्यात्म आहे, त्यासाठी धर्माची धारणा आहे, त्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, त्यासाठी हरिपाठ आहे, त्यासाठी जप आहे, तप आहे, त्यासाठी वैदिक ज्ञान आहे, त्यासाठी शास्त्र धारणा आहे.
ही काही एकांगी एकाट सगळ्यांना सोडून गुंग होण्यासाठी, जसं काही एखाद्याला नशेचं इंजेक्शन दिल्यानंतर गुंग पडून राहते त्याच्यासाठी नाही. अधिक ऍक्टिव्ह झालं पाहिजे, अधिक क्रियाशील झालं पाहिजे, अधिक कर्तृत्ववान झालं पाहिजे, अधिक जगाला पचवता आलं पाहिजे, अधिक जगाशी समरस झालं पाहिजे. याचं नाव अध्यात्म आहे. हे जे बाकी ठिकाणी ध्यान, क्रिया, तमुक योग, डमुक योग आणि रंगवून ठेवतात स्वतःला, या रंगाचे कपडे घाल, त्या रंगाचे कपडे घाल, काही अर्थ नाही. ज्या भगवत ध्यानाच्या पायी आम्ही विशिष्ट पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, जे जगाशी समरस होऊन ज्या पद्धती नाहीत, तर वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, व्यर्थ कथा आहेत त्या. त्यामुळे व्रतस्थ जीवनाचा गाभा म्हणजे ज्ञानेश्वरीचं ज्ञान, व्रतस्थ जीवनाचा गाभा म्हणजे क्रियाशील व्रतस्थ जीवनाचा, हरी आधारित आपलं जीवन. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा म्हणतात ना. गीतेची सुरुवात कशी आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. का एकच नाव नाही दिलं कुरुक्षेत्र? धर्मक्षेत्रही का म्हटलं त्याला, कुरुक्षेत्र का म्हटलं त्याला? अनेकांना वाटतं की कौरव लढले म्हणून, मग पांडव लढले नाही तर पांडू क्षेत्र का नाही म्हटलं? कौरवाच्या नावाने प्रसिद्ध करायची होती का भूमी? नाही. कुरु राजा जो होता तो सम्राट होता पृथ्वीचा. तो म्हणाला मी आता काम तर करतो, सम्राट पद तर माझ्याकडे आहे, पण माझ्या साम्राज्यामध्ये लोक कसे आहे, त्यांना कशाची गरज आहे, माझं व्रताचरण जीवनाचं त्यांच्या कामी पडलं पाहिजे. यासाठी तो निघाला प्रवासाला. त्याला अनेक क्षेत्र असे दिसले की ज्यांना जीवन जगता येत नाही, ज्यांना आदर्श म्हणून जीवन जगता येत नाही, ज्यांना खायला नाही, ज्यांना प्यायला नाही, ज्यांना विचार करायला जागा नाही, ज्यांच्याकडे ज्ञान नाही, अज्ञानाने भरपूर, ज्यांच्याकडे आदर्श नाही, ज्यांच्याकडे नीती नाही, मूल्य नाही, सिद्धांत नाही, सत्य नाही, धर्म नाही. म्हणे मी इकडे सम्राट म्हणून निभवायचं, राहायचं, आणि यांना मी तसं नाही राहायचं आणि यांनाही काही द्यायचं नाही, हे तर पाप आहे. सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे तर सगळ्यांना अन्नदान केलं पाहिजे, कारण उपाशी खूप मरतायत. तिकडे हिमालय क्षेत्रामध्ये, जगामध्ये अनेक असे अवर्षणग्रस्त क्षेत्र पाहिले त्यांनी की जिथे, कारण पोटात अन्न आहे तर पुढे ज्ञानाची व्यवस्था करता येईल. नाही तर भूके भजन न होय गोपाला, ये लो अपनी घंटी माला. भूक लागल्यानंतर काही आरती बिरती काही नाही, काही जप तप काही नाही. उसळ पाहिजे, भगर पाहिजे, खायला पाहिजे, पेरू पाहिजे, सगळं पाहिजे. हे ब्राह्मणां त्रिसुपर्णम पठंती ते सोमम प्राप्नुवंती, पण भूकम लगंती, त्याचं काय? भूके भजन न होय गोपाला. तर त्यांनी काय केलं, त्यांनी लॅबोरेटरी तयार केली की सगळ्या परिस्थितीतलं वातावरण, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजीचा अभ्यास केला, आणि त्या जिथे कुरुक्षेत्रात युद्ध झालं त्या ठिकाणी त्यांनी त्या त्या परिस्थितीत कोणते फळं, कोणत्या भाज्या, कोणते वृक्ष लावू शकतो याची संशोधन शाळा केली, आणि त्या ते बीज तिथे जाऊन लावले. काश्मीरचा सफरचंद त्यांनी लावला. साऱ्या जगाच्या चिंतेपायी जिथे युद्ध होते आहे त्या युद्धाची जागा धर्माची जागा असली पाहिजे, धर्मस्थान असलं पाहिजे, म्हणून कुरुच्या नावाने क्षेत्र केलं ते कुरुक्षेत्र. धर्माच्या स्थापनेसाठी ते युद्ध होतं, म्हणून धर्मक्षेत्र. त्याची पण एक कथा आहे की अर्जुन आणि गोपालकृष्ण आणि दुर्योधन फिरायला गेले की युद्ध कुठे करायचं, म्हणजे तुम्ही नका करू, भांडणं करायचे असले तर कुठं भांडायचं. तर तिथे शेतामध्ये पाणी वाहत असताना एका शेतकऱ्याच्या बायकोला शेतकरी आवाज देतोय की पाणी खूप होत आहे, पाणी रोक, पाणी रोको. पाटाचं पाणी वाहत होतं. तर ते माती ठेवल्याने ते फोर्स तो काही हे करत नव्हता, तर तिने सरळ स्वतःला ठेवून पाहिलं, आणि स्वतःच ठेवून पाहिलं, स्वतःच निजली, आणि कमी पडलं तर लेकरालाही घेतलं, त्यात लेकरू गेलं. पण ते पाटाचं पाणी रोखण्यात तिने, तर एखाद्याच्या आज्ञेत राहताना इतकं मोठं बलिदानी मानसिकता असते, तर तिथे
धर्मपालनाची, माझा धर्म काय त्या पालनाची पराकोटी सांभाळल्या जाते, म्हणून ते धर्मक्षेत्र, म्हणून ते कुरुक्षेत्र. पुराणामध्ये कथा आहेत या. तर आमचा वंश, आमचं घर, आमचं समाज, आमचा मोहल्ला हे धर्मक्षेत्रही असलं पाहिजे आणि कुरुक्षेत्रही असलं पाहिजे. समवेता धर्मही आणला पाहिजे आणि कर्मही आणलं पाहिजे. नुसता धर्म बाळगून आपले वडापुरणाचे स्वयंपाक करून तेही बरोबर नाही, नुसते कर्म करून आपल्या परंपरा सोडणं तेही बरोबर नाही. धर्मही क्षेत्र असलं पाहिजे आणि कर्मक्षेत्र असलं पाहिजे, म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. इथं गीतेचं पुष्कळ उपासक आहे ना बसलेले, म्हणून सांगतो. चहुवेदी जाण शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. तो हरी महत्वाचा आहे. हरती पापान हरती दोषांचा हरी. असं निष्पाप जीवन, दोषरहित जीवन जगणारे हे दोन संत प्रवृत्ती सौभाग्याने माता पिता लाभले, म्हणून हे 100 वर्षाकडे जाणारं व्रत आहे. आता 100 वर्ष, 100 काही वर्षात 100कडे जात. जिथे ही व्रतसिद्धता होते तिथे परमेश्वराचं अधिष्ठान असतं, तिथे प्रासादिकता असते. म्हणून इथे बसलेली एक व्यक्ती आहे, मला दिसून राहिली. त्या व्यक्तीला एकाने प्रश्न विचारला की तिथं तुम्ही इतके वर्ष जाता, करताच काय म्हणे. म्हणजे आजच्या दिवशी इथं चला आळंदीला जाऊ. इथे मालोकार ज्वेलर्स म्हणून आहे, माणिकराव मालोकार बुधवाऱ्यामध्ये. माणिकराव याचे, त्यांना आळंदीला गेल्यानंतर या व्रताचा साक्षात्कार आला. इथे कशाला येतो, तू लोमटेकडे जा, इथे संजीवन समाधीचा सोहळा आहे, इथे नको येऊ. ते एका ठिकाणी लिखित पण आहे. प्रासादिकता तिथे जी येते ती व्रतस्थ असण्याच्या पायी, आणि तिथे निष्पाप आणि दोषरहित ज्या ठिकाणी व्रताचरण होतं त्या व्रताचरणामध्ये परमेश्वराची साक्षात उपस्थिती असते. जसं जिथे रामायण निष्पाप आणि दोषरहित कामनेनी समाजाच्या आणि स्वतःच्या कल्याणासाठी गायन होतं, पठण होतं, तिथे हनुमानजी असतातच. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली बाष्पवारी पूर्ण लोचन तन्नमामी राक्षसांतकम, असं त्याचं ध्यान केलं गेलेलं आहे. जसं व्रतस्थ रीतीने भागवत होतं, श्रीमद भागवतम यस्य श्लोकम श्लोकार्धमेव च तत्रापि भगवान विष्णू, त्या भागवताचा भ उच्चारण जरी त्या व्रतस्थ पद्धतीने झाला तर तिथे लक्ष्मीनारायण आहेतच. तसंच या ठिकाणी सुद्धा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. त्या गुरुकृपेचा उद्धार इथल्या प्रत्येक ज्ञानेश्वर पुण्यतिथीच्या एका घासात त्याचे प्रासादिकता आहे. म्हणून व्रताला महत्व आहे. ते व्रतस्थ जीवनाचे पायिक हे दोन महात्मे एकाच वर्षात गेलेत, त्यांच्या पश्चात हा प्रथम उत्सव आहे. म्हणून व्रताचं चिंतन सहज केलं. म्हणून आपल्या जीवनाचं अधिष्ठान हरी असलं पाहिजे. हरती पापांचा हरी, हरती दोषांचा हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याला घेऊन जा बाहेर. पुण्याची गणना कोण करी. पुण्याला काय नाही, पुण्याची मोजणी नाही, पापाची मोजणी. गंगा हा विचारच करत नसते. व्रताचरण ज्याचा धर्म आहे, गंगेचा व्रताचरण हा धर्म आहे. गमनंते गायनते सा गंगा, की मी वाहत राहणं आणि हरिहरी करत राहणं हा तिचा धर्म आहे. तसं मनुष्य जीवन चालतं बोलतं चालणारं पाहिजे आणि हरी त्याच्या जीवनाचं अधिष्ठान असलं पाहिजे. त्यामुळे नाही पुण्याची किती संत स्नान करतात आणि किती पापी आणि घाणेरडे लोक स्नान करतात, त्याच्याकडे गंगा पाहतच नाही. त्या जीवनाचं व्रताचरण तसं चालू राहतं. म्हणून जे व्रत आपल्याकडे आलं आहे त्या व्रताशी अत्यंत समरस आणि नियमित राहता कुठल्या गोष्टीची आकांक्षा नाही, कुठल्याही गोष्टीची काही अपेक्षा नाही, निरपेक्ष असं जीवन जगत जो जीवनाचा मार्ग व्रतस्थपणे चोखाळतो, आपल्या कुटुंबाचं व्रत असेल, आपल्या वंशाचं व्रत असेल, म्हणून व्रतस्थ कुटुंब, व्रतस्थ वंश हेच प्रलया अंती या जगात टिकतील. जिथे व्रत सुटले, कशाला बसवायचे महालक्ष्म्यान, कशाला बसवायचे गणपतीन, कशाला पाया पडायचं, कशाला हे केलंच पाहिजे का, मी बोस्टनला आहे, तो कॅलिफोर्नियाला आहे, तो
तो फ्रान्सला आहे, तो चेन्नईला आहे, तो इथे आहे. हे जे जगतात पण व्रताला सोडून जे जगतात त्यांचं काहीही खरं नाही. त्यांची सस्टेनेबिलिटीच नाही, ते सस्टेन होणारच नाही. सरळ गोष्ट आहे. कोणतंही कार्यकर्तृत्व आमचं चिंतन नसताना लाखो वर्षाचं कुटुंब वंश आपल्या चौधरी, अग्रवाल, पांडे, देशमुख, तमुक, गावंडे वगैरे सगळे चालूनच राहिले. कोणाच्या भरोशावर एवढं तर काही कर्तृत्व नाही की आपल्या भरोशावर वंश लाखो वर्ष चालल. तत्व कोणते तरी आहे त्या ठिकाणी म्हणून चालून राहिलं आहे. त्या तत्वांना धारण करणं हेच व्रतेन दीक्षा माप नव्हती. त्याला अधिष्ठान हरीचं द्यायचं. ते अधिष्ठान तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सकलांच्या घराला, वंशाला, कुटुंबाला प्राप्त हो. आणि आमचं जीवन व्रतस्थ पद्धतीने, जीवनामध्ये व्रत नाही किया तो कुछ नहीं किया. 40 दिवसांचं अनुष्ठान हे व्रत असू शकत नाही. व्रत हे जन्मापासून मृत्यूपर्यंत असते, जे नित्य चालू असते, ज्याचा आधार हा परंपरा असतात, ज्याचा आधार हा, ज्याचा आशय हा स्वकल्याणाचा, आत्मनोमोक्षार्थम जगत कल्याणार्थंच असा असतो. इतरांचंही कल्याण, इतरांचंही पण निष्पाप होणं, माझंही निष्पाप होणं, इतरांचंही दोषरहित होणं, माझं दोषरहित होणं, आणि निष्पाप आणि दोषरहित होणं यालाच कल्याण असं म्हणतात. तिथे पुन्हा न कली येतच नाही तिथे. अशा प्रकारचं जीवन तुमचं आमचं व्रतस्थ होऊन चालत राहावं असा कृपाशीर्वाद भगवान श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने आपण सद्गुरुनाथ चरणी मागूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ महाराज